नमस्कार, देशोन्नतीमध्ये मी साक्षी आपलं स्वागत करते। बघूया प्रदेशच्या आजच्या टॉप 10 बातम्या। आजपासून महाराष्ट्रात शारदीय नवरात्रोत्सवाला उत्साहात सुरुवात झाली आहे। आदिशक्तीच्या विविध रूपांची पूजा करण्यासाठी राज्यभरातील प्रमुख मंदिरांमध्ये पारंपरिक पद्धतीने घटस्थापना करण्यात आली। मुंबई, पुणे, धाराशिव, नांदेडसह संपूर्ण महाराष्ट्रात अनेक शहरांमध्ये नवरात्रीचा उत्सव पाहायला मिळत आहे। या निमित्ताने धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल सुरू आहे। या निमित्ताने भाविकांमध्ये प्रचंड उत्साह दिसून येत आहे। रत्नागिरी जिल्ह्यातील मंडणगड तालुक्यातील प्राथमिक शिक्षकाने अल्पवयीन विद्यार्थिनीचा विनयभंग केल्याने मोठी खळबळ उडाली आहे। या प्रकरणी मंडणगड बानकोड सागरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून या शिक्षकाला अटक करण्यात आली आहे। अटक करण्यात आलेल्या या शिक्षकाला न्यायालयाने 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे। केंद्रीय गुप्तचर विभागात उच्च पदस्थ नोकरी, देशहितासाठी पूर्ण केलेले गुप्त मिशन, सरकारकडून मिळणारी 38 कोटींची बक्षिशी रक्कम, गृहमंत्र्यांशी थेट संपर्क अशी चमकदार स्वप्न दाखवत पुण्यातील एका निवृत्त बँक अधिकाऱ्याला तब्बल 4,07,0355 रुपयांनी लुबाडण्यात आला आहे। यात विशेष म्हणजे या फसवणुकीत फिर्यादीचे सख्खे नातेवाईकच सामील असल्याचं पोलीस तपासातून समोर आलं आहे। जिल्हा परिषद, पंचायत समिती व ग्रामपंचायत यांच्या जिल्हाभरात हजारो मालमत्ता विखुरलेल्या आहेत। मोकळ्या जागा, इमारती, रस्ते यासह विविध स्वरूपातील या मालमत्ता आहेत। या मालमत्तांची कागदपत्रे, मोजमाप, नोंदणी, छायाचित्र, जिओ टॅगिंग सह तालुकानिहाय डिजिटल माहिती कोश जिल्हा परिषदेमार्फत तयार केली जात आहे। यामुळे या मालमत्तांच्या अधिकृत नोंदी ऑनलाईन पद्धतीने संकलनास प्रथमच सुरुवात करण्यात आली आहे। लोकसहभागातून आगामी कुंभमेळा यशस्वी करण्यासाठी नाशिक त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरणाच्या वतीने प्रथमच कुंभ मंथन या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले। कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत झालेल्या या कार्यक्रमात विविध क्षेत्रातील प्रतिनिधींनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदविला। स्थानिक मंत्री छगन भुजबळ, दादा भुसे, माणिक कोकाटे हे देखील या कार्यक्रमात नसल्याचे आश्चर्य व्यक्त होत आहे। मुंबईच्या व्हीपी मार्ग पोलीस ठाण्यात एक धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय। तक्रार करण्यासाठी गेलेल्या तरुणांची तक्रार दाखल करून न घेता उलट पोलिसांनी त्यांनाच दमदाटी केली। यावेळी एका महिला पोलिसाने आपल्या गणवेशावरील नेम प्लेट काढून तरुणीच्या चेहऱ्यावर फेकून मारली। सुदैवाने तिचा डोळा वाचला आहे। या तरुणांनी पोलिसांच्या मुजोरपणाचा सर्व प्रकार आपल्या मोबाईल मध्ये कैद केला असून सध्या ही चित्रफीत समाज माध्यमावर व्हायरल होत आहे। अखेर पोलीस उपायुक्तांनी या घटनेच्या चौकशीचे आदेश दिले आहेत। आरसीएफ शाळेच्या व्यवस्थापनाची जबाबदारी डेक्कन एज्युकेशन सोसायटी आणि आरसीएफ कंपनीनेच असल्याचा निर्णय शिक्षण संचालकांनी दिला आहे। जोपर्यंत शाळा व्यवस्थापनाची हस्तांतरण प्रक्रिया पूर्ण होत नाही अथवा न्यायालयाचा अंतिम निर्णय येत नाही तोवर शाळेचे व्यवस्थापन डेक्कन एज्युकेशन सोसायटी पुणे आणि आरसीएफ कंपनीने पूर्वीच्या कराराप्रमाणे सुरू ठेवावे, तसे हमीपत्र तात्काळ दाखल करावे असे निर्देश शिक्षण संचालक डॉक्टर महेश पालकर यांनी दिले आहे। राज्यभरात फिरून आपली उपजीविका भागविणाऱ्या विमुक्त जाती व भटक्या जमातींना आता केवळ स्वयं घोषणापत्राच्या आधारे फिरती शिधापत्रक तसेच आधार कार्ड, मतदान ओळखपत्र देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय राज्य सरकारने घेतला आहे। विमुक्त जाती व भटक्या जमातीमधील सुमारे 2.5 ते 3 कोटी लोकांना या योजनांचा फायदा मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे। राज्य सहकारी बँकेने पती व पत्नी या दोघांनाही आपल्या बँकेत नोकरी करण्यास मज्जाव करण्याबाबत धोरण लागू केले आहे। पती व पत्नी एकाच संस्थेमध्ये काम करीत असल्यास संभाव्य हितसंबंध, गोपनीयता तसेच गैरवर्तन टाळण्यासाठी हे धोरण राज्य बँकेच्या प्रशासक सभेत मंजूर करण्यात आले। विवाहानंतर 60 दिवसात पती पत्नींपैकी एकाने नोकरीचा राजीनामा द्यावा लागणार आहे। जालन्यामधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे। ओबीसी नेते नवनाथ वाघमारे यांची 4 चाकी स्कॉर्पिओ गाडी एका अज्ञात व्यक्तीने पेटवली। जालना शहरातल्या नीलम नगर भागात रात्री ही घटना घडली। एका अज्ञात व्यक्तीने कारला आग लावल्याचे सीसीटीव्ही फुटेज मध्ये दिसत आहे। या प्रकरणी आता पोलिसांनी तपास सुरू केला आहे। प्रदेशातील अशाच टॉप 10 बातम्या जाणून घेण्यासाठी बघत रहा देशोन्नती। नमस्कार।